एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आणि मजेतच असताल. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी संध्याकाळच्या टायमिंगला घेतला होता करण्यासाठी. तर तरी पण ऑलमोस्ट संध्याकाळचे वाजले होते, एक 6:30-7 वाजले होते आणि त्यावेळेस मी व्हिडिओ करायला घेतला होता. दिवसभर मुलांनी खूप सारा पसारा केला होता, त्यांची खेळणी इकडे तिकडे झाली होती आणि तीच मला पहिल्यांदा तर आवरून ठेवायची होती, कारण की मला देवाचा दिवा वगैरे लावायचा होता. आणि माझा नेहमीचा हाच टाईम आहे, एक 6:30-6:45च्या टायमिंगला देवाचा दिवा वगैरे पूजा वगैरे करून घेते संध्याकाळची जी असेल ती. त्यासाठीच मी पहिल्यांदा सगळे टॉईज वगैरे भरून ठेवत होते. आणि आय नो मी किती जरी हे भरून ठेवले तरी पण एक 15-20 मिनटामध्ये हे टॉईज परत तसेच खाली येणार आहेत, कारण की मुलांना दुसरं ऑप्शन पण नाही खेळायला. पहिल्यांदा मुलं मैदानामध्ये खेळायची आपल्या टायमिंगमध्ये, आणि आता मुलांना कुठे मैदानच राहिलेली नाहीत खेळायला, त्यामुळे त्यांना ऑप्शन पण नाही आहे. त्यामुळे ते घरातच खेळतात, त्यामुळे आपणही त्याला काही करू शकत नाही. आणि फटाफट मी सगळा पसारा आवरला आणि मध्ये मध्ये तुम्हाला गुरु दिसत असेल, आणि इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तो दिसणारच आहे, कारण की काय माहिती का, तो मम्माचा शेपूट आहे. जिथे मम्मा जाईल तिथे शेपटीसारखं मागे 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 यायचं. हे तो त्याला मम्माशिवाय करमत नाही, सो तो माझ्या मागे मागेच तुम्हाला दिसणार. आणि सगळं काय आवरून मी दिवा वगैरे लावून किचनमध्ये आले होते. आणि संडे असल्यामुळे आज आम्ही फिश आणले होते आणि चिकनसुद्धा आणलं होतं. सो मी रेसिपी तर ह्याच्यामध्ये टाकलेली नाही आहे, पण एक क्विक तुम्हाला दाखवते. मच्छी छान साफ करून घेतली होती. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती जास्त करून नॉनव्हेजच्याच रेसिपी बघायला मिळत असतील, कारण की माझ्या घरामध्ये नॉनव्हेज खूप जरा जास्तच खाल्लं जातं. व्हेज खूप कमी प्रमाणात खाल्लं जातं आणि नॉनव्हेजचं प्रमाण थोडं जास्त आहे, कारण की मयूरला नॉनव्हेज प्रचंड आवडतं. आणि सगळ्यांनाच आवडतं, म्हणजे मयूरलाच नाही पण सगळ्यांनाच नॉनव्हेज खूप जास्त प्रमाणात आवडतं. सो नेहमी माझ्या घरामध्ये नॉनव्हेज बनतच असतं. म्हणजे खूप गुरुवार, कारण की घरामध्ये स्वामी असल्यामुळे गुरुवार म्हणा किंवा मंगळवारी मयूरला उपवास असतो. सो मंगळवार हे दिवस आम्ही पाळतो. जे दिवस पाळण्याचे आहेत ते दिवस आम्ही स्ट्रिक्टली पाळतो, की त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तरी खात नाही, घरातही बनवत नाही. पण एरवीचे दिवस आहेत त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनलं जातं. तर या इथे मी आता चिकन बनवायला घेतलं होतं आणि मुलांसाठी आळणी पहिले बनवत होते, आणि इथे माझे थोडेसे नौटंकी चालली होती, कारण की घरात मी म्युझिक लावलं होतं. आता ह्याच्यामध्ये मी ते म्युझिक घेतलं नाही तर की कॉपीराईट येईल. आणि असंच नखरे करत होते, थोडंसं बघत होते स्वतःला कॅमेरामध्ये, आणि ते पिंपलचे डाग जे आहेत ते अजूनही मला हर्ट करत आहेत. मी खूप असे पिंपलचे डाग झालेत आणि तेच मी बघत होते. आणि स्वयंपाक करता करता मध्येच थोडीशी भूक लागली. सो मग मी गुलाबजाम होते फ्रीजमध्ये, तर त्यातला एक गुलाबजाम घेतला आणि खाल्ला. आणि हेच रिझन आहे की माझं आता वेट गेन होतं आहे, कारण की माझ्या तोंडावरती बिलकुल ताबा नाही आहे. मला आता परत एकदा डाएट स्टार्ट करायचं आहे, म्हणजे डाएट स्टार्ट आहे पण मध्ये मध्ये जी क्रेविंग होती ना खायची, तर ती माझ्याकडनं स्टॉप नाही होते आणि वेट माझं गेन होतं आहे. सो आता मला या गोष्टींवरती थोडं कंट्रोल केलं पाहिजे. मीनवाईल स्वयंपाक करता करताच इथे मी जे आहेत ते छोले थोडे भिजत घातले, कारण की मला उद्या टिफिनला मायराला छोले द्यायचे होते आणि तिला छोले आवडतात, छोलेची भाजी तिला आवडती. सो मला टिफिनसाठी तिला छोले वगैरे करायचे होते आणि आम्हालाही झाले असते. सो मग मी छोले भिजत घातले आणि त्यानंतर मुलांसाठी आणि रस्सा बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर चिकनला फोडणी देण्यासाठी घेतलं. आणि आज जे चिकन बनवलं होतं ना मी, तर ते जे आहे ते असं एकदम वाटण भाजून वगैरे नव्हतं बनवलं. नॉर्मल एक चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना हे सगळं छान चॉप करून घेतलं होतं आणि दही वगैरे घालून केलं होतं. बेसिक मसाले आणि थोडंसं दही घालून छान असं मी छान चिकन बनवलं होतं. आणि त्याचबरोबर एक साईडला फिश ठेवले होते मॅरिनेट करायला. आणि रस्सा तयारच होता. सो मायराला लगेच ताट वाढून घेतलं. कसं आहे ना, मुलांना एकदा खाऊ पिऊ घातलं की माझ्या डोक्यामागचं ना एक टेन्शन निघून जातं. नाहीतर तेच मागे असतं की मुलांना खाऊ घालायचं हे ते. मायरा स्वतःच्या हाताने खाते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, गुरुला चारावं लागतं. आणि एक साईडला फिश जे आहेत तर ते मी करायला ठेवले होते. आणि हा जो आहे तो ऑइल स्प्रे आहे आणि ॲक्च्युली खूप छान काम करतो ऑइल स्प्रे. म्हणजे सगळीकडे छान इक्वल असं ऑइल जे आहे ते स्प्रेड होतं. सो मला तर खूप हे प्रोडक्ट आवडलं होतं, मी ऑनलाईनच मागवलं होतं. सो छान असे फिश फ्राय करून घेतले मी. एक एक करून सगळे फिश जे आहेत ते मी फ्राय केले आणि मॅरिनेट केले होते, त्यामुळं इतकी सुंदर टेस्ट झाली होती. फिश ॲक्च्युली छान झाले होते. मी ह्याला काही रवा वगैरे काही लावलं नव्हतं. नॉर्मल मला मसाल्यामध्येच फ्राय करायचे होते आणि मसाल्यामध्ये पण छान लागतात कधी कधी. त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जे आपण रवा वगैरे लावून करतो तर ते थोडेसे क्रिस्पी होतात आणि हे थोडेसे सॉफ्ट असतात. तर असे छान आणि खरंच खूप टेस्टी झाले होते फिश. म्हणजे मला आत्ता सांगताना सुद्धा तोंडाला पाणी येते, इतके सुंदर झाले होते. आणि त्यानंतर मी घेतल्या बाजरीच्या भाकरी करायला.
तुम्ही बघा, मला बाजरीच्या भाकरी जमतात आणि खरंच जमतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओतून कळेल. आणि चांगल्या भाकरी करते मी. आधी मला एवढ्या जमायच्या नाहीत व्यवस्थित, पण आता करून करून भाकरी वगैरे जमायला लागल्यात. तर मस्तच अशा भाकरी छान करून घेतल्या, 2-3 भाकरी केल्या. आणि मायराला पण बाजरीची भाकरी खूप आवडते. ॲक्च्युली म्हणजे मी ज्या भागात राहते लोणावळ्यामध्ये, म्हणजे हा मावळ भाग पडतो आणि या इकडे ना थोडी बाजरी खूप कमी खाल्ली जाते. इकडच्या साईडला थोडं तांदळाच्या भाकरीचं प्रमाण जास्त आहे. सो इकडे तांदळाच्या भाकरी जास्त बनतात. पण मी कधीतरी बाजरीसुद्धा दळून आणते. असं नाही की बाजरी खातच नाहीत, पण म्हणजे जेवढं मला माहिती आहे, मला असं वाटतं की तांदळाच्या भाकरींचं प्रमाण इकडच्या साईडला तरी मावळ साईडला जास्त आहे. कारण की मावळ भागामध्ये आय थिंक तांदूळ जो आहे जास्त प्रमाणात पिकला जातो, त्यामुळे मे बी असं मला वाटतं. म्हणजे मला खरं कारण माहिती नाही आहे. पण बाजरीच्या भाकरी वगैरे कमी खाल्ल्या जातात आणि तांदळाच्या भाकरी जास्त खाल्ल्या जातात. सो मला आवडतं, त्यामुळे मी बाजरी दळून आणते आणि त्याच्या भाकरीसुद्धा करते. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला भाकरी खरंच जमतात की नाही. मी आता प्रयत्न करते. ॲक्च्युली मी चपात्या जास्त करते, भाकरी खूप कमी प्रमाणामध्ये बनवते. कधीतरी जर मूड झाला तर आम्ही भाकरी खातो, नाहीतर दोन्ही टाईम आमच्याकडे चपातीच असते. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये खरंच सांगा की मला जमल्यात की नाही भाकरी. म्हणजे असं एकदम टम्म फुगत नाहीत माझ्या भाकरी. जसं माझी मम्मी बनवते किंवा आई बनवतात तशा मला भाकरी जमत नाहीत. पण मी ट्राय करते आणि कशा बनल्यात तुम्ही नक्की मला सांगा. आता भाकरी करून झाल्याच्या नंतर नाही, तुम्ही प्लेट पहा फक्त. हा सगळा मेन्यू आहे तो मी बनवला होता त्या दिवशी. चिकन, कांदा आहे, लिंबू आहे, फिश आहे आणि इंद्रायणीचा भात, असं मी पूर्ण छान असं जेवण बनवलं होतं. आणि मयूरलासुद्धा खूप आवडलं आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं. तर बस आजच्या व्लॉगमध्ये एवढं. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील. थँक्यू.